आलेल्या वाल्मिक कराडशी आहे, कारण वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे. पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर केला जातोय. सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि सीआयडी साठी भूषणावह कसं, असा सवाल देशमुखांच्या मुलीनं उपस्थित केला. आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, तसंच त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. तर सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याआधी वाल्मिक कराडनं स्वतःच व्हिडिओ शेअर करत आपण दोषी नसल्याचं म्हटलं. तर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच वाल्मिक कराडनं पुणे सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे. व्हिडिओमध्ये नेमकं त्यानं काय म्हटलं पाहूया. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. तर 22 दिवसानंतर कराड स्वतःच सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते, असा सवाल सरपंच देशमुखांच्या मुलीने उपस्थित केला. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी देखील वैभवी देशमुखने केली आहे. का लागतोय म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो. तर वाल्मिक कराड पुणे सीआयडीच्या कार्यालयात आज शरण आलेला आहे आणि आपण बघतोय आम्हाला न्याय द्या अशी हाक त्याच्या सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांनी केली. वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी काय घडलं ते आपण बघतोय. सकाळी 9 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सकाळी 10 वाजता सीआयडी ऑफिस बाहेर पुणे पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. 11 वाजता वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली. 12 वाजता पुणे सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराडकडून व्हिडिओद्वारे सांगण्यात आलं. 12:15 MH23BG2231 स्कॉर्पिओ या वाहनातून वाल्मिक कराड इथं आला. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून मग वाल्मिकची चौकशी सुरू झाली. तर सरपंच हत्येप्रकरणी आरोपींना मोक्का, हत्या आणि खंडणीचा गुन्हा लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. तर वाल्मिक कराडला मोक्का लावण्याची मागणी संभाजीराजेंनी केलेली आहे. अच्छा, मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये 302, 120B, खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत. हे मी नाही, राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे.
20 दिवसांतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला. हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता. तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला. आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं. तिथं तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही सरेंडर व्हायचं. आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही. तर वाल्मिक कराडचा बाप कॅबिनेटमध्ये बसलाय असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंवर जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेत. त्यामुळे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होणार नाही असा दावाही आव्हाडांनी केला आहे. 302 चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302 चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा प्रयत्न वाचवण्याचा म्हणजे काय, इसका बाप बैठा ना अंदर उधर कैबिनेट में है ना भाई, कैसा होगा. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणाचा पारदर्शक तपास झाला पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनीही केली. ते अटक झाले तर चांगलं काम झालं, पण पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काय सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. पारदर्शक तपास करणं हा CIDकडे तपास असल्यामुळे CIDचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस डिक्लेअर करायला का लागले. जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले. दरम्यान धरलेले एकही आरोपी जे आहेत ते सुटता कामा नये असं मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा यावेळेस धनंजय देशमुख यांनीही व्यक्त केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जरांगेंची भेट घेतली आणि जरांगेंनी त्यांचं सांत्वन केलं. म्हणजे तुम्हाला काही काळजीच नाही का. पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे. तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय. उद्या कोणी म्हणन मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही. हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील. मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना. ते सत्य समोर येईल. त्यासाठी थोडा वेळ जाईल. तर आपण बघतोय एकही आरोपी सुटू नये असं यावेळेस म्हटलं जात आहे. आणि आता जरांगे पाटील यांची भेट धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते. या प्रकरणी एकही आरोपी सुटू नये, कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांना अटक होण्याची शक्यता आहे. औदा कंपनीतील कर्मचाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे वाल्मिक कराडवर आणि त्याला आता अटक होण्याची शक्यता आहे. सध्या वाल्मिक कराड याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. काही वेळात खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करून त्याला आज संध्याकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तर अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अक्षय, आपण बघतोय खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची शक्यता असल्याचं कळत आहे. काय अधिक सांगाल. वाल्मिक कराड यांनी आज स्वतःला सरेंडर केल्यानंतर CIDचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत गुर्डे हे वाल्मिक कराड यांची चौकशी करतायत. खरं तर औदा कंपनीतील कर्मचाऱ्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपी प्रकरणी वाल्मिक कराड यांना आज अटक होण्याची शक्यता आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर अटकेची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होईल आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांना केज या ठिकाणी जे खरं तर न्यायालय आहे त्या ठिकाणी देखील हजर करण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रोसेसला जी आहे ती आता सुरुवात होईल. कारण पहिली प्राथमिक चौकशी जी आहे ती वाल्मिक कराड याच्याकडून सध्या CIDचे अधिकारी करतात आणि यानंतर अटकेचा प्रोसेस झाल्यानंतरच कोर्टाची जी प्रक्रिया ती देखील सुरू होईल. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की केज न्यायालयात त्याला आजच नेलं जाऊ शकतं का आणि पोलीस त्याला आता पुण्यातून केजला घेऊन किती वेळात घेऊन जाऊ शकतात या संदर्भात काही माहिती. साधारण दुपारी 12 वाजता वाल्मिक कराड यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करत मी CID ऑफिसला शरण येतोय असा व्हिडिओ जाहीर केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात वाल्मिक कराड CID ऑफिसला पोहोचले होते. त्यांची चौकशी आता जवळपास 2 ते 2.5 तासांपासून सुरू आहे.
त्यामुळे आता वैद्यकीय चाचणी काही वेळात होईल आणि त्यानंतर अटक झाल्यानंतर साधारणपणे संध्याकाळी 4 ते 5 वाजता जर आजची पूर्ण प्रोसेस झाली तर विशेष न्यायालय जे केसला ओपन करण्यात येईल त्या ठिकाणी त्यांना विशेष हेलिकॉप्टरनी सुद्धा त्या ठिकाणी नेण्यात येईल आणि पुढची कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती देखील सुरू होण्याची शक्यता आहे. बिलकुल. अक्षय, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की केवळ खंडणी प्रकरणामध्ये त्याला अटक होऊ शकते असं दिसतंय, परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये हत्येचा आरोप वाल्मिक कराडवर होता. त्या प्रकरणामधून सीआयडी त्याला अटक करण्याची शक्यता आहे का, किंवा त्या अँगलनं सीआयडी तपास करून त्यावर हत्येचाही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? निश्चितपणाने गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर सीआयडी हा पूर्ण तपास जो आहे तो करते आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी देखील आरोप ठेवण्यात आलेले आहेत. विविध गुन्हे जे आहेत ते देखील वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असल्यामुळे चौक बाजूनी वाल्मिक कराड यांची चौकशी होते. विविध पथकं जी आहेत ती सीआयडीचा तपास करतायत. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या गुन्हा प्रकरणी देखील वाल्मिक कराड यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पण प्राथमिकरित्या सुरुवातीची पहिली जी इनिशियल चौकशी जी आहे ती खंडणीच्याच प्रकरणाची होत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. बिलकुल. धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर खंडणी प्रकरणामध्ये कराडला अटक होऊ शकते अशी शक्यता आहे आणि आता त्याला इथून केजच्या न्यायालयामध्ये पोलीस घेऊन जाऊ शकतात अशी देखील माहिती समोर आलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. वाल्मिक कराड हा सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे. त्यानं सीआयडीच्या मुख्यालयामध्ये येऊन सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर स्वतः तो शरण आलेला आहे, सरेंडर झालेला आहे आणि यामुळे आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. गेल्या 2 तासांपासून ही चौकशी होत आहे. तर दरम्यान कराडच्या अटकेनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ जे आहेत ते देखील आता समोर आले आणि त्यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. उर्वरित आरोपींना उद्यापर्यंत अटक करा, नाहीतर सामूहिक जलसमाधी आंदोलन करू असा इशाराच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने पुणे पोलिसांना शरणागती पत्करलेली आहे आणि माझ्यासोबत सध्या मस्साजोगचे हे ग्रामस्थ आहेत. प्रकरण सीआयडी कडे दिलंय, प्रकरण एसआयटी कडे दिलंय, न्यायालयीन चौकशी होईल, ह्या गोष्टी आम्ही रोज ऐकत होतो. त्याच्या उपर काल संतोष देशमुखच्या भावानं हायकोर्टात रिट दाखल केली. त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट उल्लेख केला, वाल्मिक कराडचा उल्लेख केला असेल किंवा ज्या काही त्याच्या मागण्या येतात, तरी बी अजून गावकऱ्याच्या तोंडातून वधवून घ्यायचं किंवा घर हा प्रकार आम्हाला समजणं गेलाय. म्हणजे ही दर 10 दिवसाला दर 5 दिवसाला प्लॅनिंग केल्यासारखं एकेकाला अटक करायचं, कुणाला सरेंडर करायला लावायचं, कुणाला काय करायला लावायचं, म्हणजे ठरवून गेम करायला शासन आमच्या संकट. त्याच्यामुळे आमची एकच मागणी की उद्याच्याला 10 वाजेपर्यंत जर राहिलेले आरोपी अटक नाही झाले, आम्ही गावकऱ्यामार्फत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय. आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ आमच्या इथं मस्साजोगला इथून 1 किलोमीटर तलाव आहे, तिथे जाऊन आम्ही सामूहिक जलसमाधी करणार आहेत. त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही. सीआयडीला मोबाईल सापडले, सीआयडीचा तपास चालू आहे. काय तपास चालू आहे? हे लोकलला जे गुंडे होते ते सापडलेत. वाल्मिक कराड स्वतःहून आलेत. ह्याच्यात काही लय त्यांना छाती बडवून घ्यायची गरज नाही. 9 टीम 10 टीम 12 टीम एवढ्या टीम पळायल्या, कहाणीचं हे झालं, काही झालेलं नाही. ते काय करायलेत, 2 दिवसाला एक स्टोरी, 2 दिवसाला एक स्टोरी. दुसऱ्या दिवशी मोबाईल, गाडीतले हत्यार, गाडीतली चिठ्ठी, ज्या गोष्टी असतील त्या सापडल्या. तर वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे.
तर वाल्मिक कराड नेमका कोण आहे पाहूयात. गडगडी ते राजकारणी ठरलेला हा वाल्मिक कराड नेमका कोण आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष. वाल्मिक कराड हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा समर्थक होता. 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड अग्रेसर असायचा. 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा कराडवर आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. धनंजय मुंडेंचा राजकीय बरखास्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर एक मोठी बातमी यावेळेस समोर येते. 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड जो आहे तो अखेर सरेंडर झालेला आहे. पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती. मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर हे पोलीस आणि सीआयडीसाठी भूषणावह कसं, असा सवाल देशमुख यांच्या मुलीनं उपस्थित केला आहे. आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. तसंच त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर आता हत्येचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. तर सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण करण्याच्या आधी वाल्मिक कराडनं स्वतःचा एक व्हिडिओ जारी केलेला आहे आणि आपण दोषी नसल्याचं या वाल्मिक कराडनं म्हटलंय. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे. वाल्मिक कराड जो आहे तो शरण आलेला आहे. खरं तर पोलिसांना न भेटता तो शरण येणं कशा पद्धतीने बघता ह्या सगळ्या? असं आहे की वाल्मिक कराड हा बीड प्रकरणातला जो महत्त्वाचा संशयित गुन्हेगार आहे. जी काही घटना घडली त्याचा करता करविदा हा वाल्मिक कराड आहे असं संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करून सांगतोय. आमच्या पोलीस खात्याचं नाव खूप मोठं आहे, पण नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याची झालेली आहे. वाल्मिक कराडना शोधण्याकरता म्हणून पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली, राज्यकर्त्यांनी मोठी आव्हानं केली आणि पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही. हे लागत नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं.
तर आपण बघतोय यावेळेस भास्कर जाधव यांनी देखील वाल्मिक कराडच्या शरण घेण्यावर आता प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे सगळं घडवलं जात आहे की काय, असा प्रश्न या ठिकाणी भास्कर जाधवांनी उपस्थित केलेला आहे. तर 22 दिवसानंतर कराड स्वतःच सरेंडर होत असेल तर पोलीस काय करत होते, असा सवाल सरपंच देशमुखांच्या मुलीनं उपस्थित केलेला आहे. आता वडिलांची क्रूर हत्या करणाऱ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्या, अशी आर्तहाक वैभवी देशमुखनं दिली आहे. इतका वेळ का लागतोय, म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस. आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची, आम्हाला न्याय कधी मिळणार. माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो. तर आपण बघतोय यावेळेस वैभवी देशमुखनं ही आर्तहाक दिलेली आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा, असं तिनं म्हटलेलं आहे. वैभवी देशमुख ही संतोष देशमुख ही यांची मुलगी आहे. दरम्यान अटकेतला एकही आरोपी सुटता कामा नये, असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. तर आता सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे धनंजय देशमुख यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख, आणि त्यांनी जरांगेंची आज भेट घेतली. या कुटुंबाची तुम्हाला काही काळजीच नाही का? पालक हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, धरलेला एकही आरोपी सुटता कामा नाही. कारण तो त्याच्यात आहे, तो नाही म्हणतो म्हणून तुम्ही सोडून देता काय? उद्या कोणी म्हणून मी नाही त्याच्यात. मग मुख्यमंत्र्याच्या शब्दाला या राज्यात काही किंमत आहे का नाही? हे सगळं निघणारच आहे ना. आता ज्यावेळेस ते मध्ये घेतले त्यांना ते सांगणारच आहेत ना. आणि यंत्रणा वधवल्याशिवाय कसं राहील? मी काही पण बोललो समजा आता तरी समजा जे खरं आहे ते सत्य आहे ना, ते सत्य समोर येईल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक होण्याची शक्यता आहे. 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कराडच्या अटकेची शक्यता आहे. सध्या सीआयडी कडून कराडची चौकशी सुरू झालेली आहे. तर अटकेच्या पूर्वी कराड हा जेव्हा शरण आला त्यावेळेस मात्र कराडच्या सोबत खाद्यपदार्थ देखील होते. बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन वाल्मिक कराड हा सीआयडी समोर शरण गेला आहे. तर वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आल्यानंतर आता विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. संभाजीराजे छत्रपती तसंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तसंच धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपदही देऊ नका अशी मागणी संभाजीराजेंनी केलेली आहे. माजी मुख्यमंत्रींना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं, खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना, किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही. हे संघटित गुन्हे जे पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा, धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावरनं खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं, या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. आकाचे आकांवरती मी बोललेलो नाही, त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत. माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे. तर एक मोठी आणि महत्वाची बातमी, 11 दिवस फरार असलेला आणि पोलिसांच्या हाती न आलेला वाल्मिक कराड अखेर शरण आलेला आहे. पुणे सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर केला जातोय. सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र वाल्मिक कराडनं स्वतःच्या गाडीतून येत पोलिसांसमोर सरेंडर केलं. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 11 दिवस पकडू शकत नाही आणि अटक करण्याऐवजी शरण आला तर पोलीस आणि सीआयडी साठी
हे भूषणावह कसं असा सवाल आता देशमुखांच्या मुलीनंही उपस्थित केला आहे. आता सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे स्वतः वाल्मिक कराडची कसून चौकशी करतायत. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत, तसंच त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप वाल्मिक कराडवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का असा सवाल उपस्थित होतोय. वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू झालेली आहे. गेल्या 2 ते 2.5 तासांपासून वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे आणि तिथं त्याची चौकशी सुरू झालेली आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराडची चौकशी करतायत. आता वाल्मिक कराडच्या चौकशीतून नेमकं काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराडमुळे राज्याचं राजकारण तापलं होतं आणि आज अखेर वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता आहे भगिनी निवेदिता सहकारी बँक.